तर दिवाळीची सुरुवात झाली आमची वसुबारसपासून। वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस। वसु म्हणजे गाय आणि गाय हे मातृत्वाचं प्रतीक आहे। या दिवशी गायीची पूजा केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान राहते। या दिवशी गायीला अंघोळ घालून त्यांना हळदी कुंकू फुलांच्या माळा घालतात। त्यांना गुड पोळीचा नैवेद्य ठेवतात। या दिवशी स्त्रिया आपल्या कुटुंबाच्या आणि लेकरांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात। मी सुद्धा आज घरातल्या गायीची पूजा केली होती आणि आमच्या दारून गायी जातात तर मी त्यांच्यासाठी गुळपोळी बनवली होती। त्यानंतर आज आहे धनतेरस। धनतेरस म्हणजे धनाची पूजा आणि आपले सर्वात मोठे धन म्हणजे आपले आरोग्य। या दिवशी धन्वंतरी देव समुद्र मंथनातून अमृत घट घेऊन प्रकट झाले आणि म्हणूनच या दिवशी आरोग्य देवतेची पूजा केली जाते। या दिवशी महालक्ष्मी आणि कुबेरची सुद्धा पूजा केली जाते जेणेकरून घरामध्ये धन आणि सौभाग्य येईल। तसेच या दिवशी काहीतरी नवीन म्हणजे सोने, चांदी, धातू असे घेणे शुभ मानले जाते। तसेच या दिवशी यमदीपदान सुद्धा केले जाते आणि हा विधी मृत्यूच्या भयापासून संरक्षण आणि कुटुंबाच्या दीर्घायुष्यासाठी केला जातो। धनतेरसच्या दिवशी धने आणि गुळाचा नैवेद्य असतो। तर इथं पूजा करताना सर्वात आधी मी इथं दिवे प्रज्वलित करून घेते आहे। कुठलीही पूजा करताना सर्वात आधी आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे असतात आणि दिव्यांची पूजा करून घ्यायची असते। त्यानंतर प्रत्येक पूजेमधले प्रथम स्थान म्हणजे गणपती। तर मी इथं गणपती बाप्पांची पूजा करून घेते आहे। त्यानंतर इथं मी महालक्ष्मीची पूजा करते आहे। सर्व देवतांना आसन म्हणून मी इथं तांदूळ ठेवते आहे। नंतर लक्ष्मी देवीच्या बाजूला मी इथं कुबेर देवता ठेवते आहे। माझ्याकडे कुबेर देवताचा आणि धन्वंतरी देवताचा फोटो नसल्यामुळे मी इथं पान आणि सुपारी ठेवली आहे। त्यानंतर इथं एका प्लेटमध्ये मी पैसे ठेवले आहेत। दुसऱ्या साईडला कलश, सोनं। त्यानंतर आता इथं मी 5 धान्याचे मटके भरून ठेवते आहे। त्यानंतर त्यापुढे माझ्याकडे हे काही चांदीचे सिक्के आहेत ते ठेवते आहे। आज धन्वंतरी देवताची पूजा करतात म्हणून मी इथे एका प्लेटमध्ये आयुर्वेदिक औषधी घेतली आहे म्हणजेच आपले खडे मसाले घेतले आहेत। त्यानंतर सर्व देवांची छान पूजा करून घेतली मी। सर्वांना फूल वाहिले। गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला। धन्वंतरी देवाला धने आणि गुळाचा नैवेद्य ठेवला। तर अशा पद्धतीने केली होती मी धनतेरसची पूजा। त्यानंतर नेक्स्ट डे आहे नरक चतुर्थी। तर यातलं बरंचसं डेकोरेशन मी आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवलेलं। रात्रीच समयांमध्ये तेल घालून ठेवलं होतं। ही रेडी रांगोळी असल्यामुळे माझं बरंच काम खूप इझी झालं। आता वाजलेत सकाळचे 5। मी 4 वाजताच उठून आंघोळ केली आणि छान तयारी केली। आता अव्यांला आणि त्याच्या पप्पांना उठवते। आज अव्यांला अजिबातच लवकर उठायचे नव्हते। त्याला खूप राग आलेला। पूर्ण व्हिडिओमध्ये त्याचा रागीटच चेहरा आहे। माझ्यासाठी हीच मोठी गोष्ट होती की तो बसला तरी त्याला मनवायला मला 1 तास लागला। बाजूला थोडा थोडा उजेड पडतो आहे पण थँकफुली तो उजेड पडायच्या आधी उठला।
त्यानंतर नेक्स्ट डे आहे लक्ष्मीपूजन. तर लक्ष्मीपूजनची मी अशी काही मांडणी केली होती. 20 तारखेला नरक चतुर्थी सुद्धा होती आणि लक्ष्मीपूजन सुद्धा. लक्ष्मीपूजन यावेळेस 2 वेळा आले आहे. तर आमच्याकडे सगळ्यांनी लक्ष्मीपूजन 20 तारखेला केले, तर आम्ही सुद्धा 20लाच केले. लक्ष्मी देवीसोबत मी इथे सुपारीच्या गणपतीची मांडणी केली आहे, त्यासोबत कलश. एका साईडला आमची कुलदेवीचा फोटो. त्यानंतर एका टोकरीमध्ये देवीचे शृंगारचे सामान आहे. घराचा एंट्रन्स मी असा काही सजवला आहे. थोडीफार रांगोळी काढली आहे आणि माझी रेडीमेड रांगोळीच मी इथे ठेवली आहे. नंतर हे डेकोरेशन मी घरामध्ये केले आहे. लक्ष्मीपूजनला आम्ही संध्याकाळी छान पूजा करून घेतली. पूजेची सर्व मांडणी मी दुपारीच करून ठेवते. लक्ष्मीपूजन नंतर बिल्डिंगमध्ये सर्व खाली आले होते. इकडे फटाके फोडण्याचा प्रोग्राम चालू आहे. लक्ष्मीपूजनानंतर असते ते म्हणजे पाडवा. तर पाडव्याला मी माझ्या हस्बंडला आणि मुलाला छान ओवाळून घेतले. आणि त्या दिवशी असे सिंपल्स डेकोरेशन केले होते. असं दारी डेकोरेशन केलं की खूप छान वाटते. ही गुलाबाची फुलं 7 ते 8 दिवस अशीच राहिली. गुलाबाचे फूल असे पाण्यात ठेवले की खूप छान दिसतात. आणि इकडे साऊथ साईडला तर ही फुलं खूप स्वस्त आणि छान मिळतात. तर अशा पद्धतीने साजरी झाली आमची या वर्षीची दिवाळी. भाऊबीजच्या दिवशीचे काही शूट नाही, कारण माझे भाऊ सगळे गावी होते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.